नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी बातमी. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा नेमका कोणत्या तारखेला जमा केला जाणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की 24व्या हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी येणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून नवनवीन योजना राबवत असतं. त्यातीलच प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना. आतापर्यंत या योजनेचे 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. सरकारनं पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 जून रोजी जमा केला होता. या हप्त्यात 2000 रुपयांचा निधी हा जमा झाला होता. तर पीएम किसान योजनेत वर्षाला एकूण 6000 रुपयांची मदत केली जाते. तर वर्षाला एकूण 3 हप्त्यामध्ये ही मदत विभागून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पाठवली जाते. तर तुम्हाला 24व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस करणं हे महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही पुढील प्रोसेस केली तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. आणि हा हप्ता नेमका कधी मिळणार याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, 24वा हप्ता हा नेमका तुम्हाला कधी मिळेल तर पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते हे दर 4 महिन्यांनी दिले जातात. तर 23वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20 जून 2026 रोजी पाठवला होता. तर 24वा हप्ता हा ऑक्टोबर 2026 मध्ये पाठवला जाण्याची दाट शक्यता आहे. तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये हे जमा केले जातात. तर 20 तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, 20 जून रोजी तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती पाठवला होता 23वा हप्ता. तर आता तुमचा 24वा हप्ता आहे तो 24वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे. तर आता बघूयात की हा 24वा हप्ता नेमका कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांचे नियम पाळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं आधार सेटिंग, जमिनीची कागदपत्रे आणि फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला 24व्या हप्त्याचा लाभ हा मिळू शकतो. तसेच ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमिनीचा मालकी हक्क मिळवला आहे, जर एकाच कुटुंबातले एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये तुमचं आधार लिंकिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची जमिनीची कागदपत्रे आणि फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच ई-केवायसी तुमची पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. तरच तुम्हाला 24व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमिनीचा मालकी हक्क मिळवलेला आहे, म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर त्यांच्या नावावर जमीन झालेली आहे, अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यानंतर बघा, जर एकाच कुटुंबातले एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त एकाच लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळणार आहे आणि बाकी लाभार्थ्यांचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे, असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला तुमच्या 24व्या हप्त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जशी पुढची अपडेट येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून त्या पीएम किसानची अपडेट देईल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.